नमस्कार. आज तुम्हाला बोलावण्याचं कारण की आज आम्ही मुख्याधिकारी साहेब यांना एक सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी पत्र दिलेले आहे. ते भोर नगर परिषदेमध्ये हे ते पत्र आहे. भोर नगर परिषदेमध्ये तुम्ही आल्यानंतर म्हणजे साधारण डिसेंबरमध्ये निवडणूक झाली. आम्ही सर्व नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि आम्ही जनतेच्या कामासाठी वेळोवेळी नगरपालिकेत येतोय. नगरपालिकेत आल्यावर दुसऱ्या मजल्यावर तुम्ही आला की धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज सभागृह लागतं आणि इथली रचना एकंदरच प्रशासकीय कार्यालयांची आणि लोकप्रतिनिधीच्या कार्यालयांची पाहिली तर एका बाजूला मुख्याधिकारी यांचं कार्यालय आणि त्यांच्या सर्व विभागाची कार्यालय आहेत आणि दुसऱ्या बाजूला नगराध्यक्ष यांचं कार्यालय, उपनगराध्यक्ष यांचं कार्यालय आणि नगरसेवक म्हणजे नगरसेवक कुठले तर सगळ्या पक्षाचे निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी एका ठिकाणी त्यांनी दालन नगरपालिकेने उपलब्ध करून दिलं होतं. वेळोवेळी निवडून आल्यावर आम्ही तिथं बसत सुद्धा होतो. परंतु आता आमच्या काही दिवसापूर्वी निदर्शनात असं आलं की बाबा तिथं उपनगराध्यक्षांचं जे दालन आहे ते दालनातलं असणारं फर्निचर पूर्ण तोडफोड करून नासधूस करून तिथलं पार्टिशन टोटल काढून आणि नगरसेवकांसाठी बसायला असणारं दालन त्याचं पण असणाऱ्या सगळ्या फर्निचरची नासधूस करून ते सगळं फर्निचर त्या तिथनं हटवलेलं आहे, पार्टिशन तोडून टाकलेलं आहे आणि आम्ही त्या कार्यालयाकडं बसण्यासाठी जाताना पाहिलं तर वरती त्या कार्यालयाच्या दरवाजावर उपनगराध्यक्ष यांची पाटी आहे आणि भारतीय जनता पक्षाचे गटनेते यांची पाटी लावलेली आहे. त्यामुळे आम्हाला बसता येत नाही. वेळोवेळी आम्ही मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे की बाबा आमचं बसणारं जे कार्यालय होतं ते कार्यालय कुठं गेलंय आणि तिथलं असणाऱ्या जे फर्निचर आहे त्याची नासधूस कुणी केलेली. अशा पद्धतीने जर चुकीचं काम या भोर नगर परिषदेमध्ये होत असेल आणि बेकायदेशीरपणे आणि धमकी वजा दमदाटीच्या पद्धतीने जर या भोर नगरपालिकेच्या मालमत्तेचा असणारं स्ट्रक्चर कोण बदलत असेल, नासधूस करत असेल, आज त्या दोन्ही केबिनचं फर्निचरच्या कामाचा अभ्यास केला तर खूप मोठं आर्थिक नुकसान भोर नगरपालिकेला आज झालेलं आहे आणि या संदर्भात आज आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन दिलंय आणि त्यांना विचारले की बाबा याची परवानगी त्यांनी घेतली होती का आणि जर विना परवानगी हे जे स्ट्रक्चर बदलण्याचं काम आणि नगरपालिकेच्या मालमत्तेचे नासधूस करून आर्थिक नुकसान करण्याचं काम झालं असेल तर त्यांच्यावर आपण काय कारवाई केलेली. अशा पद्धतीने करणं योग्य नाही. त्याचबरोबर नगराध्यक्ष यांच्या संदर्भात उपनगराध्यक्ष आणि गटनेत्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राबाई वहिनी अजितदादा पवार यांनी भोर MIDC संदर्भात मीटिंग लावली होती आणि त्या मीटिंगला आमदार महोदयांबरोबर आम्ही निमंत्रित असल्यामुळं होतो, त्यामुळे आम्ही नगर परिषदेमध्ये उपस्थित नव्हतो. त्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि त्यांनी मुख्याधिकारी यांना जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राचा माहिती घेतली असता अत्यंत खोट्या पद्धतीने म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा काय तो शब्द आहे तो इथं शब्द एकदम प्रॉपर पडतोय की बाबा त्यांनी सांगितलं की 30/6/2024 रोजी सर्वसाधारण सभेत सुद्धा वरील विषयाच्या अनुषंगाने असणाऱ्या विषय क्रमांक 2 म्हणजेच फर्निचर नूतनीकरणास सर्वसाधारण सभेने कोणतीही मंजुरी दिलेली नाही आणि त्यातनं ते असं भासवण्याचा प्रयत्न करत होते की जो 10 लाख रुपयाचा फर्निचरचा विषय नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगराध्यक्ष यांनी ठेवला होता तो नगराध्यक्षांच्या दालनात काही कामं चालू आहेत आणि त्या कामाचं बिल काढण्यासाठी त्यांनी समोर ठेवलेलं आहे आणि त्याची त्यांना खोटी बिलं काढायची. तर उपनगराध्यक्ष गटनेते त्यांचे आणि त्या सगळ्यांनाच कदाचित त्यांनी ती माहिती घेतलेली नाही आहे की त्यांनी जर पाहिलं तर भोर नगरपालिकेचा 1 रुपया पण जर खर्चायचा असेल
तर तो कशासाठी खर्चायचा आहे, त्या कामाचं नाव, त्या कामाचं तांत्रिक मंजुरी म्हणजे टेक्निकल सँक्शन घ्यावं लागतं ते, आणि त्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष टेंडर आणि टेंडर झाल्यावर वर्क ऑर्डर आणि मग काम पूर्ण होतं आणि मग त्याची देयकं संबंधित ठेकेदाराला दिली जातात. असं असताना त्यांनी हे इस्टिमेटच पाहिलं नाही. हे इस्टिमेट आहे 10,23,000चं, जो विषयासंदर्भात सन्मान्य उपनगराध्यक्ष यांनी बेछूट आरोप केले की हे नगराध्यक्षांचे केबिनचे पैसे काढण्यासाठी विषय घेतला होता आणि आम्ही नामंजूर केला. परंतु त्यांना हे माहितीच नाही आहे की या 10,23,000च्या कामाची जर फर्निचरच्या तांत्रिक मंजुरी, आणि ही तांत्रिक मंजुरी थर्ड पार्टी प्रशासकीय कार्यालय देत असतं, तिचं पाहिली तर यामध्ये या नगरपालिकेतला जो खालचा मजला आहे त्या खालच्यामध्ये पूर्वी काही प्रशासकीय कार्यालयासाठी फर्निचर झालेलं आहे आणि मुख्याधिकारी यांच्या दालनात फर्निचर झालेलं आहे. तर त्या खालच्या मजल्यावरची जी काय कामं राहिलेली आहेत त्या कामासंदर्भातलं हे इस्टिमेट आहे आणि ह्यात पूर्ण व्यवस्थित लिहिलेलं आहे की कुठल्या मजल्यावर आणि कशा प्रकारचं काम करायचं. म्हणजे जनतेसमोर खोटं बोल पण रेटून बोल आणि जनतेची दिशाभूल कर अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष, गटनेते, सर्वच नगरसेवकांचं चाललंय. आता तुम्हाला एक आश्चर्य वाटेल, डिसेंबर 2025ला नगराध्यक्ष हे निवडून आलेले आहेत. आत्ताशी 6 महिने झाले. 6 महिन्यात त्यांनी 11-12 कोटीची कामं रद्द केली, कामं होऊन देत नाहीत. गेले 3-4 महिने झालं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित आहे, तक्रारी करून यांनी कामं रद्द केली आणि 25/6/2026 रोजी यांनी परत प्रशासकीय कार्यालयांना पत्र लिहिले की बाबा नगर परिषदेच्या आर्थिक विषयाबाबत तयार करण्यात आलेल्या नमुना नंबर 64 यावरती नगराध्यक्ष यांची स्वाक्षरी न घेण्याबाबत आणि त्याची तक्रार किंवा संदर्भ पत्र कोणी लिहिलं आहे की श्री अमित नेरोबा सागळे, गटनेता, भोर नगर परिषद, भारतीय जनता पार्टी. आता मला सांगा, 6 महिने झालेत, अजून नगराध्यक्ष त्यांचं काम करतायत, त्यांच्या पायात पाय आणण्याचा, त्यांच्या कामासमोर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही खूप करताय आणि आता त्यांना ते पचनीच पडेना की नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या शहरात कसा काय निवडून आला. म्हणून मग आता या नगराध्यक्षाला एक पण सहीचा अधिकार ठेवायचा नाही, कुठल्याच प्रकारचं काम करून द्यायचं नाही, अशा पद्धतीने हे जे पत्र तुम्ही पाहिलं तर ते दिलेले आहे. यातनं एकच लक्षात येतं की यांना कुठल्याही प्रकारची विकासाची कामं भोर शहरात होऊन द्यायची नाही आहे आणि मग साधक बाधक छोटे काहीतरी विषय घ्यायचे आणि आम्ही शहराचं बघा काम करतो असं दाखवायचं. अशा पद्धतीने ही जे चाललेलं आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि जनतेला सगळं कळतंय की खरं काय आणि खोटं काय. रामचंद्र नाना आवरे हे नगराध्यक्ष आत्ता आहेत, मागचे 5 वर्ष त्यांनी काढलेले आहेत. अख्ख्या जनतेला माहिती आहे की तो माणूस हा साधासुद्धा आणि 1 रुपयाच्या घोटाळ्यात पण न येणारा माणूस आहे. स्वतः डिसेंबरमध्ये निवडणूक झाली, त्या निवडणुकीला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आले होते. त्यांनी प्रचारात सभेमध्ये उपनगराध्यक्ष रामचंद्र नाना आवरे त्यांना समोर उभं केलं आणि सांगितलं की हा एकच माणूस आहे की ह्याच्या